हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला काचेची शेगडी कशी क्लीन करायची ते दाखवणार आहे. आज पापड वगैरे तळण्यात आले, त्यामुळे शेगडीला तेलाचे डागही पडले होते. तर मी आता ही शेगडी क्लीन करणार होती, तर मग डीप क्लिनिंगचाच व्हिडिओ मी आज बनवते आहे की शेगडी पूर्ण डीप क्लीन कशी करायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी पाणी गरम करून घेते. पाणी उकळून घ्यायचं आहे मला. पाणी उकळलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी उतरवून घेते गॅसवरून आणि शेगडीला आता पूर्णपणे मी थंड होऊ देणार आहे. लक्षात असू द्या, काचेच्या शेगडीवर गरम असताना कधीही पाणी टाकू नये, कारण त्याचा ग्लास फुटू शकतो. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावरच हिला पुसावी आणि या शेगडीला पाणी टाकून पुसू नये, फक्त ओल्या कपड्याने साफ करावी. शेगडी गार झाली आहे, त्यामुळे आता दोघंही बर्नर मी इथे काढून घेतले. तुम्ही बघू शकतात बर्नर हे कसे काळवंडले आहेत आणि हे पितळी बर्नर आहे. तर आधी आपण बर्नर क्लीन करून घेऊ. आपण सुरुवातीला पाणी तापवून घेतलं होतं, त्या पाण्यात हे दोघंही बर्नर टाकून घ्यायचे. पाणी गरमच आहे, त्यात दोघंही बर्नर टाकून घ्यायचे आहे. यात मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे, अर्ध लिंबू पिळलं आहे आणि इनो टाकून घेते. आता याला आपण 15 मिनिटं साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण शेगडी क्लीन करून घेऊ. सगळ्यात आधी आपण हे स्टँड काढून घेऊ. हे बघा, हेही खराब झालेले आहेत. हे व्यवस्थित साबणाने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. या स्टँडला आपल्याला व्यवस्थित साबणाने क्लीन करून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मल भांडी घासतो तसंच. तारेची घासणी वापरायची नाही आहे, अशा सॉफ्ट घासणीनेच त्याला क्लीन करायचं आहे. तारेची घासणी वापरल्यामुळे त्यातलं कोटिंग जाऊ शकतं, त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. ते दोघंही स्टँड घासून घेते. ग्लास टॉप शेगडी क्लीन करताना नेहमी लक्षात असू द्या, घासणी ही या प्रकारची वापरायची, तारेची वापरायची नाही. अशी सॉफ्ट वापरायची, किंवा ग्रीन कलरची घासणी येते तीही सॉफ्ट असते, ती वापरली तरी चालेल. कारण तारेच्या घासणी जर वापरली तर याच्यावरती ग्लास टॉप असल्यामुळे त्याच्यावरती स्क्रॅचेस पडू शकतात, त्यामुळे शेगडी खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून सॉफ्ट घासणीचाच वापर तुम्ही करायचा. घासणीवर मी थोडं विम लिक्विड टाकलं आहे आणि याच्यानेच मी आता शेगडी घासून घेणार आहे. हलक्या हाताने शेगडी घासून घ्यायची आहे. पूर्ण शेगडी मी घासली. शेगडी घासताना लक्षात ठेवायचं की जिथे आपण बर्नर लावतो तिथे पाणी जाऊ द्यायचं नाही आहे, तिथे काहीच ओलं करायचं नाही आहे, नाहीतर तिथे अशी घाण साचते. इथे क्लीन आहे माझं, कारण मी पाणी जाऊ देत नाही. तिथे घाण साचते आणि मग ब्लॉक होतो आणि मग आपली गॅसची फ्लेम पण ही कमी होते. त्यामुळे तेवढी काळजी आपण घ्यायची की हा स्टीलचा पोर्शन आपण धुवू शकतो, पण हा जो आतला पोर्शन आहे यात आपल्याला पाणी जाऊ द्यायचं नाही आहे. तुम्ही फार फार ओल्या कापडाने पुसू शकतात. अशा प्रकारे शेगडी क्लीन करायची आहे. जर या स्टीलच्या भागात आपलं दूध वगैरे सांडलेलं असेल तर ते अगदी हाताने काढून बघायचं. जर नसेल निघत तर तुम्ही खराब ब्रशचा वापर करू शकतात. टूथब्रश जो घरात खराब असेल त्याच्याने तुम्ही घासू शकतात, पण तारेची घासणी वापरू नका. आता किचन टॉवेलच्या मदतीने आपल्याला हा गॅस पुसून घ्यायचा आहे. मी अजूनही पाणी वापरलेलं नाही आहे. आधी मी हा पुसून घेते.
आता किचन टॉवेल ओला केला आहे मी आणि त्याच्या साहाय्याने शेगडी क्लीन करते आहे. आता किचन टॉवेल ओला करून घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी शेगडी क्लीन करून घेते आहे. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा किचन टॉवेलने व्यवस्थित शेगडी ही क्लीन करून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी परत स्वच्छ कोरड्या किचन टॉवेलने आपल्याला शेगडी पुसून घ्यायची आहे. बटन्सही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचेत, जेणेकरून त्याच्यावर कुठलाही डाग दिसता कामा नये. आणि गॅस साफ करताना मेन रेग्युलेटरचं बटन तुम्हाला ऑफ करायचं आहे, कारण आपण बटन्स पण साफ करतो तर एखाद्या वेळेस ते नकळत सुरू होऊन जातं, त्यामुळे गॅस लीक होऊ शकतो. बघा, अशा प्रकारे आपण शेगडी क्लीन करून घेतली आहे. आपण जे बर्नर पाण्यात टाकले होते ते आता काढून मी घासून घेते. बर्नर पण क्लीन करत राहावे, बर्नरसुद्धा वेळोवेळी क्लीन करत राहावे, कारण मग त्यामध्ये घाण अडकल्यामुळे गॅसची फ्लेम कमी होते. तर इथे मी बर्नर घासून घेते. दोघंही बर्नर घासल्यानंतर मी छान त्यांना धुवून स्वच्छ पुसून ठेवणार आहे. बर्नर व्यवस्थित घासून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेत, कोरडे करून घेतलेले आहे. ओले बर्नर गॅसला लावायचे नाही आहेत. तुम्ही बघू शकतात बर्नर आधी किती काळवंडले होते आणि आता किती स्वच्छ झालेले आहेत. गॅस बर्नर लावून घेतले. अशा प्रकारे आपण शेगडी डीप क्लीन करून घेतली आहे. तुम्ही बघू शकतात आता शेगडी अगदी नव्यासारखी दिसते आहे. अशा प्रकारे ग्लास टॉपची शेगडी तुम्ही क्लीन करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.